नमस्कार. स्वामीमय जीवन या आपल्या भक्तिप्रधान चॅनलमध्ये आज आपण एका फारच उपयुक्त आणि वास्तुशास्त्राशी संबंधित माहिती घेऊन आलो आहोत. तर घराचं मुख्य प्रवेशद्वार हे फक्त एक दार नाही, तर ते आपल्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं मुख्य माध्यम असतं. आपण घराचं दार नेहमी स्वच्छ ठेवतो, दाराला सुंदर तोरण लावतो, दाराला जाळं नाही याची काळजी घेतो. आपण मुख्य दरवाजाची खूप काळजी घेतो. आपण चौकटीची पूजा करतो, त्यावर स्वस्तिक किंवा पावलं काढत असतो. त्याची फुलं, हळदी कुंकू वाहून पूजा करतो. पण त्या दारासमोर ठेवलेली एक साधीशी पायपुसणी देखील तुमचं नशीब बदलू शकते. हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार. मी स्वामीमय जीवन या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाची पायपुसणी ही कोणत्या रंगाची असावी आणि त्याचं धार्मिक, मानसिक आणि ऊर्जेच्या दृष्टीने काय फायदे आहेत. चला तर व्हिडिओ चालू करूयात. आपण दररोज बाहेरून येतो, पायांवरची धूळ झटकतो आणि घरात प्रवेश करतो. पण ही धूळ केवळ मातीची नसते, तर ती असते नकारात्मक ऊर्जा, अडथळ्यांची आणि थकव्याची. पायपुसणी हे घरातल्या ऊर्जेचं पहिलं संरक्षण आहे. वास्तुशास्त्र असं सांगतं, जेथे नकारात्मकता थांबते, तेथे सकारात्मकतेला जागा मिळते. पायपुसणी नेहमी दरवाजाच्या अगदी समोर नीट ठेवलेली स्वच्छ असावी. त्याचा रंग, रचना आणि मजकूर हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरत असतं. तर पायपुसणीचा योग्य रंग कोणता पाहिजे? पायपुसणीचा रंग हा नुसता सौंदर्यासाठी नाही, तर ऊर्जेसाठी निवडला जातो. वास्तुशास्त्रानुसार तपकिरी, हिरवा, केशरी किंवा हलका पिवळा हे रंग शुभ मानले जातात. परंतु त्यातही हिरवा रंग हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. हिरवा रंग म्हणजे जीवन, हिरवा म्हणजे ताजेपणा, हिरवा म्हणजे सकारात्मक लहरींचं स्वागत. हा रंग पृथ्वी आणि वायू तत्वाशी संबंधित आहे आणि विशेषतः उत्तर किंवा पूर्व दिशेला असणाऱ्या दरवाजांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर हिरव्या रंगाचे फायदे काय आहेत? शांती आणि स्थिरता. घरात वाद होत असतील, तर मन अशांत असेल, तर हिरव्या रंगाचा शांत करणारा प्रभाव जाणवतो. सकारात्मक विचार. हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध म्हणजे बुद्धी, बोलण्याची कला, निर्णय क्षमता हे गुण वाढवतात. अजून व्यवसायात लाभ. व्यापार किंवा ऑफिस घरातून चालवत असाल, तर हिरवी पायपुसणी आर्थिक स्थैर्य देऊ शकते. आनंदी वातावरण. घरात सतत चांगली ऊर्जा टिकून राहते. नकारात्मक शक्तींना अडथळा. वास्तुशास्त्रानुसार काही रंग थेट नकारात्मक ऊर्जेला प्रवेश नाकारतात. हिरवा रंग त्यापैकी एक आहे. तर आपण काय टाळलं पाहिजे? जसे काही रंग शुभ असतात, तसेच अशुभही असतात. तर काही रंग आपण टाळावेत. काळा रंग नकारात्मकता, अडथळे, चिंता वाढवतो. फिकट करडा किंवा उदास निळा घरात शोक, कंटाळा आणि उदासीनता वाढवतो. तसेच आपण अजून काळजी घेतली पाहिजे की फाटकी, मळलेली, ओलसर पायपुसणी आपण मुख्य प्रवेशद्वारावर ठेवली नाही पाहिजे. त्यावर चुकीचे, असामाजिक शब्द किंवा चित्र असले नाहीत पाहिजेत. तर पायपुसणी बदलण्याची योग्य वेळ. जुनी पायपुसणी ही नेहमी आपण बदलली पाहिजे. अमावस्या, शनिवार किंवा कोणत्याही शुभ तिथीला नवीन पायपुसणी ठेवणं हे शुभ मानलं जातं. दर सोमवारी पायपुसणी झटकून स्वच्छ करावी. त्यामुळे सोमवारचा दिवस आणि संपूर्ण आठवडा सकारात्मकतेने भरलेला राहतो. तर स्वामी भक्तांनो, घराचं दार स्वच्छ असावं, सुंदर असावं हे जितकं खरं, तितकंच खरं हे आहे की दारासमोरील पायपुसणी देखील तुमचं नशीब, आरोग्य आणि शांतता तसेच समृद्धीवर प्रभाव टाकते. आजच तपासा, तुमच्या घराच्या दरवाजाजवळ कोणत्या रंगाची पायपुसणी आहे. ती बदलायला हवी का? जर उत्तर होय असेल, तर नक्कीच हिरवा रंग निवडा. स्वच्छता, साधुता आणि सकारात्मकतेच्या दिशेने पहिलं पाऊल फक्त एका पायपुसणीपासून सुरू होऊ शकतं. तर व्हिडिओ
पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूयात पुढच्या भक्तिमय आणि वास्तुशास्त्रीय ज्ञानासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.